सोनलच्या मनात एकाच वेळेस चिंतेचे, दुःखाचे ढग दाटून आले. अजयच्या वागण्यामुळं तिचा त्याच्यावर कितीही राग असला तरी तो अजूनही तिचा पती होता, तिच्या प्रिय मुलांचा पिता होता. 12 वर्ष आनंदात जरी नाही तरी त्याच्यासोबत तिनं घालवली होती. त्याचं काही बरं वाईट व्हावं असं कधी तिच्या मनात देखील आलं नव्हतं. तिला लगेच पुण्याला निघावं लागणार होतं. तिनं स्वप्नाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. तन्वी आणि नीलला तिच्याजवळ सोडून सोनलनं एकटीनंच पुण्याला जावं असं स्वप्नाने सुचवलं. सोनलने हाताला लागतील ते कपडे बॅगमध्ये भरून जरुरी वस्तूंसह तिची बॅग पॅक केली. त्यासोबत मुलांचीही बॅग पॅक केली. पप्पांची तब्येत बरी नाहीये म्हणून मी पुण्याला जातीये. तुम्हाला स्वप्ना मावशीकडं सोडतीये असं मुलांना समजावून तिनं त्यांना स्वप्नाकडे सोडलं आणि जी मिळाली त्या बसने ती पुण्याला पोहोचली. मंगेशकर हॉस्पिटलमधल्या ICUमध्ये अजयला ठेवलं होतं. नाकातोंडात नळ्या घातलेल्या अजयकडं ICUच्या बाहेरून ती पाहत होती. तो काहीसा कृश झालेला वाटत होता. त्याचा चेहरा निस्तेज, पिवळसर पडलेला दिसत होता. त्याच्याकडं पाहून तिच्या मनात कणव दाटून आली. मिसेस देशमुख, डॉक्टरांच्या आवाजानं ती भानावर आली. काय झालंय डॉक्टर? या बसा. डॉक्टरांच्या केबिनमध्ये ती त्यांच्यासमोर बसली होती. तुमच्या मिस्टरांचे रिपोर्ट्स आलेत. त्यांना लिव्हर सिरोसिस आहे. अतिमद्यपानामुळं त्यांचं 80% लिव्हर खराब झालंय. यावर काय उपाय आहे? सांगतो. खरं तर यावर लिव्हर ट्रान्सप्लांट हा खात्रीचा उपाय आहे, पण ते तेवढं सोपं नाही. सध्या मी अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल मेडिसिन सुरू केली आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचं पथ्यपाणी नीट सांभाळावं लागणार आहे. अजयचा आजार गंभीर आहे आणि तो त्यानं ओढवून घेतलाय हे सोनलला कळून चुकलं. त्याच्यासोबत राहत असताना देखील त्याच्या दारू पिण्यावरून ती त्याला सतत टोकत असे. पण ते त्याला सहन व्हायचं नाही आणि परिणिती भांडणात व्हायची. आता पुढे काय हा तिच्या समोरचा मोठा प्रश्न होता. अजयला जवळचं असं कोणीच नव्हतं. त्याची आई खूप पूर्वीच देवाघरी गेली होती. मोठी बहीण होती, पण त्याच्या स्वभावामुळं तिनं त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याचे वडील आधी अजय सोनलसोबत पुण्यात राहत, पण एकदा अजयच्या वागण्यावरून त्यांचं त्याच्याशी कडाक्याचं भांडण झालं आणि ते कायमसाठी मुलीकडे निघून गेले. अजय उपचारांना प्रतिसाद देत होता. 2च दिवसात त्याला ICUमधून स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. सोनलला आपल्यासोबत असलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर क्षीणसं हास्य पसरलं. सोनल निर्विकार मनानं त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये वावरत होती. 8 दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. खूप अशक्त झाल्यानं त्याला शुश्रूषेची गरज होती. इथं त्याचं करणारं कोणीही नव्हतं. सोनलला मुलांना सोडून जास्त दिवस पुण्यात राहणंही शक्य नव्हतं. तिनं विचार केला आणि काही दिवस त्याला आपल्यासोबत मुंबईत नेण्याचं ठरवलं. पुण्यातल्या घरी त्याच्यासोबत नेण्याजोगं जरुरी सामान घ्यायला ती जेव्हा आली तेव्हा तिला त्या घराची दुर्दशा बघवत नव्हती. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, कित्येक दिवस न झालेली साफसफाई यामुळं त्या घराला अवकळा आली होती. तिथं जास्त वेळ थांबणं तिला असह्य झालं. तसंही आता जुन्या आठवणी तिला नकोशा वाटत होत्या. अजयची तब्येत बरी होईपर्यंत त्याला सोबत ठेवून नंतर ती त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नव्हती. आपण कुठे जातोय? टॅक्सी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर आल्याचं पाहून अजयनं तिला विचारलं. मुंबईला, माझ्या घरी. तू मुलांना घेऊन पुण्यात परत का येत नाहीस? आपल्या घरी. अजयनं मोठ्या अपेक्षेनं तिला विचारलं. नाही, आता परत येणं मला शक्य नाही. तू पूर्ण बरा होईपर्यंत मुंबईत राहा, मग इथं परत ये. त्याच्याकडं न पाहता सोनल म्हणाली. परत ये सोनल, ऐक ना, तुम्हा तिघांशिवाय मला कोण आहे? म्हणूनच तर आपण मुंबईला जातोय ना. तिच्या बोलण्यावर तो निरुत्तर झाला. अजयला घेऊन ती मुंबईतील घरी आली. तिनं तिच्या बेडरूममधला बेड त्याच्यासाठी तयार केला आणि त्याला आराम करायला सांगितलं. प्रवासानं तो खूप थकल्यासारखा दिसत होता. त्याला धापही लागली होती. संध्याकाळी स्वप्नानं तन्वी, नीलला घरी पोहोचवलं. अजयला आलेला पाहून ती दोघं काहीशी बुजल्यासारखी झाली. मम्मा, पप्पा आता इथेच राहणार आहे का? नीलनं तिला विचारलं.
नाही बाळा, पप्पाची तब्येत बरी झाली की तो परत पुण्याला त्याच्या घरी जाईल, तोपर्यंत इथंच राहील. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधल्या डॉक्टरकडे सोनल अजयला घेऊन गेली. त्याचे सगळे रिपोर्ट्स त्यांनी पाहिले. पुण्यातल्या डॉक्टरची ट्रीटमेंट त्यांनी चालू ठेवली. मात्र तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. अशक्तपणामुळं त्याला उठून उभं राहणं देखील कठीण होऊ लागलं. दिवसाचा बहुतेक वेळ तो बेडवर पडून राहायचा. 2-3 वेळेस त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं, पण तब्येतीत फारसा फरक पडत नव्हता. सोनलची खूप धावपळ होत होती. सकाळी लवकर उठून स्वतःचं, अजयचं आवरून मुलांसोबत शाळेत जाणं, परत आल्यावर स्वयंपाक, जेवणं, आवरणं, त्यात त्याचं पथ्यपाणी सांभाळावं लागत होतं. त्याचं हवं नको बघणं, त्याची शुश्रूषा, यात ती थकून जाई. कर्तव्य म्हणून का होईना ती मनापासून त्याचं सगळं करत होती. बऱ्याचदा उठता येत नसल्यामुळं त्याचं सगळंच तिला करावं लागे. अर्जुनशी तिचं बोलणं दर 2-3 दिवसाआड फोनवर बोलणं होत असे. तेवढीच काय ती जमेची बाजू तिच्या आयुष्यात होती. अर्जुनला तिनं अजयबाबत सगळी कल्पना दिली होती. त्याला तिच्या कर्तव्य तत्परतेचं फार कौतुक वाटलं. तसं त्यानं तिच्याजवळ बोलूनही दाखवलं. एक दिवस अजयला लीलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी नेलं असताना तिनं डॉक्टरांना लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल विचारलं. लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाल्यास काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो. मात्र डोनर मिळणं आणि त्याचं लिव्हर पेशंटशी मॅच होणं या गोष्टी जुळून याव्या लागतात. लिव्हर ट्रान्सप्लांटची शक्यता यांच्या बाबतीत आम्ही तपासून बघत आहोत, पण अजून यांना योग्य ठरेल असा डोनर आम्हाला मिळाला नाहीये, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, तुम्ही माझी तपासणी करून माझं लिव्हर यांना मॅच होतं का ते चेक करा ना, सोनल काही वेळ विचार करून म्हणाली. अजयनं चमकून तिच्याकडे पाहिलं. तिच्याबद्दलच्या कृतज्ञतेनं त्याचे डोळे भरून आले. चालेल, ही शक्यता आपल्याला पडताळून पाहता येईल. तुमच्या काही तपासण्या कराव्या लागतील. सोनलच्या काही तपासण्या केल्या गेल्या. योगायोगानं सोनलचा ब्लड ग्रुप आणि बाकी जरुरी पॅरामीटर्स अजयशी मॅच झाले आणि सोनलच्या लिव्हरचा काही भाग काढून अजयचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं ठरलं. त्या दिवशी दुपारी सोनल अजयला जेवण भरवत असताना अचानक त्याचे डोळे भरून आले. लहान मुलाप्रमाणे मुसमुसत तो बोलला. किती करतेस सोनल माझ्यासाठी? स्वतःचं लिव्हरसुद्धा डोनेट करायला निघाली आहेस तू. आणि मी काय केलंय? फक्त त्रास दिला तुम्हाला. लाज वाटते मला स्वतःची. जगायला नालायक माणूस आहे मी. त्याचं हे असं रूप पाहून मुलं भेदरली. सोनलनं त्याच्या हातावर थोपटलं. रुमालानं त्याचे डोळे पुसत म्हणाली. मी काही विशेष करत नाही अजय. तू माझ्या मुलांचा बाप आहेस. तुझी काळजी घेणारं दुसरं कोणी नाही. आणि अजूनही कायद्याने आपण वेगळे झालेलो नाहीये. म्हणून कर्तव्य भावनेनं मी तुला इथं आणलं. तसंच तुला पुण्यात सोडून आले असते तर माझ्या सद्विवेक बुद्धीला ते पटलं नसतं. त्या संध्याकाळी अजयला थोडं बरं वाटत होतं. घरात पडून राहून त्याला कंटाळाही आला होता. सोनल त्याला हळूहळू चालवत खाली गार्डनमध्ये घेऊन आली. तिनं त्याला बाकावर बसवलं. जवळच खेळणाऱ्या तन्वी आणि नीलकडे कौतुकाने पाहत तो विचार करू लागला. खरंच किती करंट आहे मी. इतकी गोड मुलं माझी, पण कधी त्यांच्यावर माया केली नाही. स्वतःच्याच तारेत जगत राहिलो. बागेत असताना सोनलला अर्जुनचा फोन आला. हॅलो अर्जुन. हॅलो, काय करतेस? सोनल अजयला गार्डनमध्ये घेऊन आली आहे. दॅट्स ग्रेट. ऐक ना, अक्काने आम्हाला तुझ्या भेटीसाठी तयार केलंय. उद्या त्या दोघी तुला भेटायला तुझ्या घरी येणार आहेत. अरे सध्याच नको ना. काही दिवसांनी मी जाऊन भेटेन त्यांना. अगं मुश्किलेनं ती तयार झाली आहे तर येऊ देत ना. बरं ठीक आहे. दॅट्स लाईक माय स्वीट हार्ट. लव्ह यू. बाय. असं म्हणून अर्जुननं फोन बंद केला. अर्जुनशी बोलणं झाल्यावर नेहमीच तिला खूप बरं वाटायचं. तिच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहत अजयनं विचारलं. कोणाचा कॉल होता सोनल? माझ्या मित्राचा, अर्जुनचा. सोनल, मला नाही वाटत या दुखण्यातून मी उठेन.
माझे फार दिवस राहिले नाहीयेत असं वाटतंय. मी असाच राहिलो तरी माझ्यात अडकू नकोस. माझ्यापासून लवकरात लवकर डिवोर्स घेऊन लग्न कर. तू सुखी व्हावं असं मनापासून वाटतंय मला. तिचे डोळे भरून आले. त्याच्यापासून अश्रू लपवत तिनं विषयांतर केलं. चल जाऊयात का? डास फार आहे तिथे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अम्मा आणि अर्जुनची बहीण आदिती सोनलला भेटायला आल्या. तन्वीने दार उघडलं आणि त्यांना बेडरूममध्ये घेऊन आली. सोनल अजयला चमच्यानं सूप भरवत होती. तिनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसवलं. 1 मिनिट हा, एवढं संपवून आपण बाहेर बसूया. सूप संपवून तिनं बाऊल बाजूला ठेवला आणि अजयचं तोंड ओल्या रुमालानं पुसून त्याला झोपवून ती त्यांना घेऊन बाहेर आली. आपण पहिल्यांदाच भेटतोय असं वाटतच नाहीये, कारण अर्जुन नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो, आदिती हसून म्हणाली. अम्मा एकटक तिला निहाळत होत्या. आत आहेत ते कोण आहेत? त्यांनी विचारलं. माझा नवरा अजय. अजून आमचा डिवोर्स झाला नाहीये. तो आजारी आहे म्हणून त्याला इथं घेऊन आलीये, सोनलने स्पष्टच सांगितलं. त्यानंतर त्या फार काही बोलल्या नाहीत. आदितीच बोलत राहिली. त्या दिवशी शाळेला कसली तरी सुट्टी होती. त्यामुळं सोनल निवांत उठली. सकाळचे 7 वाजून गेले होते. अजयला सकाळी 6 वाजताच टॉयलेटला जायचं असायचं, तेव्हा तो सोनलला हाक द्यायचा. पण आज त्याच्या खोलीतून कसलाच आवाज येत नव्हता. स्वतःचं आवरून ती त्याच्यापाशी आली. तो शांत झोपलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिनं त्याला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. बेडच्या कडेला असलेला त्याचा हात खाली लोंबकळला. त्याचं शरीर थंड पडलं होतं. अजय, उठ अजय, सोनल ओरडली. पण तो केव्हाच हे जग सोडून निघून गेला होता. सोनलने अपार्टमेंटमधल्या 5व्या मजल्यावरील डॉक्टर जोशी यांना कॉल करून बोलावून घेतलं. डॉक्टर जोशींनी स्टेथोस्कोप लावून नाडी पाहून नकारार्थी मान हलवली. तिनं लगेच स्वप्नाला फोन लावून अजय गेल्याचं कळवलं. अर्ध्या तासात स्वप्ना आणि शरद येऊन पोहोचले. त्यांना पाहून तिला बराच धीर आला. तिनं मेसेज टाकून अर्जुनलाही बातमी कळवली आणि अजयच्या बहिणीला फोन लावला. दुःख व्यक्त करत अजयच्या बहिणीनं अजयच्या बाबांच्या हाती फोन दिला. त्यांना मोठाच धक्का बसलेला वाटत होता. फोनवर रडत ते म्हणाले, एवढं सगळं चांगलं असून सुद्धा त्याच्या बेताल वागण्यानं त्याचा जीव घेतला. सांभाळ पोरी स्वतःला, तुझ्यासाठी जीव तुटतो ग. बाबांची तब्येत फारशी बरी नसल्यानं ते प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांना एकटं सोडून ती येऊ शकत नाही, असं बोलत अजयच्या बहिणीनं येण्यास असमर्थता व्यक्त केली. मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यापासून विद्युत वाहिनीमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सगळी सूत्र शरदने वेगानं हलवली. सोनलनं सगळ्या विधी मुलांना मुद्दामच दूर ठेवलं. नील खूप लहान होता आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कोवळ्या बालमनावर परिणाम होण्याची शक्यता होती. अजयचे दिवस वार न करता तिनं त्याऐवजी एका अनाथाश्रमाला त्याच्या नावानं देणगी दिली आणि उदक शांतीचा विधी तेवढा घरात करवून घेतला. अजय गेल्याच्या संध्याकाळी अर्जुनसोबत तिचं फोनवर बोलणं झालं होतं. तो 10-12 दिवसांनी तिला भेटायला मुंबईत येणार होता. 4 दिवसानंतर आदिती आणि अम्मा तिला भेटायला आल्या. अम्मांनी मायेनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला भरून आलं. जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलं हो मी. आठवड्याभरात लिव्हर ट्रान्सप्लांट ठरलं होतं त्याचं, पण त्याआधीच तो गेला. डोळे पुसत सोनल बोलली. प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात असतं बेटा, बाकी देवाची इच्छा. अम्मांनी तिचं सांत्वन केलं. 2 आठवड्यांनी अर्जुन मुंबईत आला. त्याच दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला आला. अर्जुनला पाहताच गेल्या काही महिन्यांपासून ओढवलेल्या या विचित्र आणि तणावपूर्ण परिस्थितीला एकटीनं तोंड देणाऱ्या सोनलचा बांध फुटला. त्याच्या आश्वासक मिठीत तिच्या मनातले क्लेश, दुःख, तणाव सगळं वाहून गेलं. तिचं मन हलकं झालं. घरी आल्यावर अम्मा, आदिती आणि नारायणसोबत अर्जुन सोनलबद्दलच बोलत होता. अजयच्या शेवटच्या दिवसात केलेली त्याची सेवा, त्याला लिव्हर डोनेट करण्याचा घेतलेला निर्णय
हे सगळं त्यानं सांगितलं. अम्मा शांत होत्या. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अर्जुन 3 दिवस मुंबईत होता. या 3 दिवसातील बहुतेक वेळ त्यानं सोनल, तन्वी आणि नीलसोबत व्यतीत केला. त्या तिघांना बाहेर जेवायला नेलं, मॉलमध्ये नेऊन मुलांना हवं ते घेऊन दिलं, मरीन ड्राईव्हवर फिरायला नेलं. 3 दिवस कधी संपले कळलंही नाही. त्याच्या येण्यानं तिचे आणि मुलांचे दिवस मजेत गेले. दुबईला निघण्याच्या आदल्या दिवशी अर्जुन अम्माला म्हणाला, अम्मा, माझ्यावरचा राग अजून गेला नाही का? नाही रे, मी कुठे रागवले तुझ्यावर? मग माझ्यासोबत दुबईला केव्हा येते आहेस? मी एकटी नाही येणार. मग? माझ्या सुनेला सुद्धा सोबत घेऊन येईन. मी खूपदा सांगितलंय, मला सोनलशिवाय कोणाशीही लग्न करणं शक्य नाही, अर्जुन म्हणाला. मग सोनलसोबतच लग्न कर ना. काय? हे तू बोलते आहेस? होय, मीच बोलतीये. सोनल मला सून म्हणून चालेल. एवढंच नाही तर ती मला खूप आवडली आहे. पण मी तिच्याशी लग्न केलं तरीही आमच्यासोबत राहशील ना? अर्जुन अजूनही साशंक होता. त्याला वाटलं अम्मा ती किंवा सोनल या दोघींमधून कोणा एकीची निवड करायला सांगेल. त्याला त्याची अम्मा देखील तेवढीच प्रिय होती. होय अर्जुन, मी तुमच्यासोबतच राहीन. सोनल मोठी गुणाची मुलगी आहे, हे तिला भेटल्यावर मला कळलं. नाईलाजानं ती नवऱ्याला सोडून आली, पण छळ करणाऱ्या नवऱ्याची देखील तिनं शेवटी कर्तव्य भावनेनं सेवा केली. एवढंच नाही तर त्याला लिव्हर डोनेट करायला देखील तयार झाली. ती एक असाधारण स्त्री आहे. अशी स्त्री सून म्हणून मिळणं हे मी माझं भाग्य समजते. अर्जुननं अत्यानंदानं अम्माला मिठी मारली. अदिती आणि नारायण तो आनंद सोहळा पाहून सद्गतीत झाले. ही आनंदाची बातमी कधी एकदा सोनलला सांगतो असं अर्जुनला होऊन गेलं. संध्याकाळ झाली होती. तन्वी, नील शेजारच्या बिल्डिंगमधल्या ध्रुवच्या वाढदिवसाला गेले होते. डोअरबेल वाजली. तिनं आय हॉलमधून पाहिलं. अर्जुन आला होता. तिनं दार उघडलं. घाईनं आत येऊन अर्जुननं दार बंद केलं आणि अत्यानंदानं तिच्या कमरेभोवती हात वेढून तिला उचलून घेतलं. अरे काय करतो आहेस अर्जुन? पडेन ना मी, ती हसतच बोलली. आज मी खूप खुश आहे. विचार का? का? तिनं हसून विचारलं. अम्मा आपल्या लग्नाला तयार झालीये सोनल. तिला तू पसंत आहेस. खरंच? हो. एवढंच नाही, तुझं खूप कौतुक करत होती ती. माझं कौतुक करण्यासारखं काय आहे? पण फार बरं झालं त्या तयार झाल्या. केव्हा करायचं लग्न? तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत अर्जुनने विचारलं. तिच्या गालावर जे अर्जुनचे हात हातात घेत सोनल म्हणाली, माझं ऐकशील? बोल ना. इतक्यात आपण लग्न नको करायला. का? काय झालं? अर्जुन, लोक काय म्हणतील याचा मी कधीच विचार केला नाही, पण मला थोडी उसंत हवी आहे. मुंबईत येऊन फक्त 8 महिने झाली आहेत. या अल्प काळात किती उलथापालथ झाली माझ्या आयुष्यात. विचार करून डोकं गरगरायला लागतं. 4-6 महिने जाऊ दे, मग बघूया. चालेल ना? अर्जुनचा उत्साह मावळला, पण थोडा विचार केल्यावर त्याला सोनलचं म्हणणं पटलं. काही हरकत नाही सोनल, टेक युअर टाईम. तुझ्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिलीये, अजून 4-6 महिने. किती समजून घेतोस मला? सोनल, माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. लग्न कधीही झालं तरी त्यात काही फरक पडणार नाही. तू म्हणशील तेव्हाच आपण लग्न करू. भावना वेगानं ती त्याला बिलगली. त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरत होते. तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊन त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकले आणि तिच्या ओठाचं दीर्घ चुंबन घेतलं. बेभान होऊन तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. त्याच्या प्रेमाच्या भरतीत वाहून जाण्याआधीच तिनं स्वतःला मोठ्या संयमानं सावरलं. स्वतःच्या मर्यादांचं तिला भान आलं. त्याला आपल्यापासून दूर करत ती म्हणाली, नको, लग्नाआधी हे ठीक नाही. आय एम सॉरी, समहाऊ आय लॉस्ट मायसेल्फ. तिचा निरोप घेऊन तो निघाला. अजयला जाऊन 3 महिने उलटले.
सोनल आणि मुलांचं रुटीन पूर्वपदावर आलं. आठवड्यापूर्वीच ती पुण्याला जाऊन आली होती. अजयचे PF, ग्रॅज्युइटी आणि इन्शुरन्सचे पैसे तिनं शरदच्या सल्ल्यानं मुलांच्या नावे योग्य त्या प्रकारे गुंतवले. पुण्यातील त्यांचा फ्लॅट तिनं ओळखीच्या इस्टेट ब्रोकरद्वारे 11 महिन्याच्या लीजवर भाड्यानं दिला. या सगळ्या कामात तिला अजयचे वरिष्ठ जोग साहेबांची खूप मदत झाली. आता सोनल बरीच स्थिरावली होती. अल्प कालावधीत घडून गेलेल्या आयुष्यातील घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहायला ती शिकली होती. अर्जुनची कमी तिला जाणवू लागली होती. तसा तो अजय गेल्यापासून 1-2 महिन्यात वीकेंडला मुंबईत तिला भेटायला यायचा, पण तेवढं तिला पुरेसं वाटत नव्हतं. एक दिवस त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना तिनं लग्नाला तयार असल्याचं सांगितलं. हर्षभरीत होऊन त्यानं व्हिडिओ कॉलवरच तिचं चुंबन घेतलं. पुढच्या वीकेंडला 2-3 दिवसांसाठी अर्जुन मुंबईत आला. तेव्हा सर्वांच्या संमतीनं 2 महिन्यानंतरची तारीख ठरली. लग्न अगदी साधं वैदिक पद्धतीनं करायचं ठरलं. सोनलनं स्वप्ना, शरदला तिच्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. तिच्या सोहम दादाला तिनं फोन करून अर्जुनबद्दल सांगितलं आणि लग्नाची तारीख कळवली. दादा बायको मुलांना घेऊन लग्नाच्या 15 दिवस आधीच आला. दादा जेव्हा अर्जुनला भेटला तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व आणि हुशारीमुळं खूप प्रभावित झाला. सोनल, तुझ्या बाबतीत आता मी पूर्ण निश्चिंत आहे. तन्वी, नील दोघांना बोर्डिंग स्कूलला टाकायचं ठरवलं आहेस का? त्यानं सोनलला विचारलं. ती काही बोलण्याअगोदरच अर्जुन म्हणाला, दादा, तन्वी, नील आता सोनालीचीच नाही तर माझी देखील मुलं आहेत. सोनलला मी त्यांच्यासह स्वीकारलं आहे. ते दोघंही आमच्यासोबतच राहतील. त्याचं बोलणं ऐकून दादाचे डोळे त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेनं भरून आले. दिसायला उमदा आणि उच्च शिक्षित अर्जुन मनानंही तेवढाच सुंदर आहे हे त्याला जाणवलं. अर्जुन सोनलचं लग्न साध्या समारंभात पार पडलं. अर्जुनकडची अम्मा, आदिती, नारायण आणि काही मित्रमंडळी लग्नाला हजर होती. सोनलकडून दादा आणि त्याचे कुटुंबीय, स्वप्ना, शरद एवढेच लोक होते. लग्नाच्या दिवशी तन्वी आणि नील नवे कपडे घालून खुशीत मिरवत होते. आज अर्जुन, सोनल, अम्मा आणि तन्वी नीलला सोबत घेऊन दुबईला जाण्यासाठी निघाले होते. विमानानं उड्डाण केलं. त्यासोबतच त्यांच्या भविष्यातील सुखी संसाराच्या सुंदर स्वप्नांनी भरारी घेतली. विमानाच्या सीटवर बसलेली ती दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांच्या डोळ्यात हरवले आणि अर्जुनच्या मनात शब्द उमटले. तेरी आंखें दिखाती है हमें सपने सितारों के, तेरे होठों पे लिखा है जो तुम बोले इशारों में, लम्हा लम्हा दूरी यूं पिघलती है, जाने किस आग में ये शबनम जलती है. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना घंटीचं बटनही नक्की दाबा. धन्यवाद.